ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांनी 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केलंय। थेट सरपंचावरच भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांना पदमुक्त करण्याची मागणी उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शेलार, राहुल वाघमारे आणि अक्षय पिरकड यांनी केली आहे। वांगणी ग्रामपंचायतीने कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टरच्या 6 ट्रॉली खरेदी केल्या होत्या। 1,30,000ची एक ट्रॉली प्रत्यक्षात 2,30,000 खरेदी करण्यात आल्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप आहे। वांगणी ग्रामपंचायत येथील पाणी, स्वच्छता, आरोग्य, घरपट्टी यात भ्रष्टाचार झाला असून पाणी शुद्ध करण्याचं औषध आणि तुरटी याच्या खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप आहे। पाणी शुद्ध करण्याचं औषध 19 रुपये किलोने मिळत असताना 70 रुपये किलो दराने त्याची खरेदी करण्यात आल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे। तर स्मशानातील लाकडांचीही खोटी बिलं लावली जात असून ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या खुर्च्या सुद्धा जास्त किमतीने खरेदी करण्यात आल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे। वांगणीतील घरपट्टी पैसे घेऊन परस्पर इतरांच्या नावावर केल्या जात असून यातही सरपंचांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप करत अशाच एका प्रकरणात त्यांच्यावर अँटी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केल्याची माहिती उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शेलार यांनी दिली आहे। या सगळ्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सरपंचांना पदमुक्त करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही 26 जानेवारीपासून हे आमरण उपोषण सुरू केल्याचं ईश्वर शेलार यांनी सांगितलंय। वांगणी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी शासकीय निधीचा अपार करून त्यात भ्रष्टाचार केला गेला आहे। यावरती आम्ही वारंवार मागणी करून कोणत्याही प्रकारचे कारवाई केली जात नाही, म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। त्यांनी ग्रामपंचायत ट्रॉली खरेदी, फटल औषध खरेदी, परत खुर्च्या खरेदी, या खरेदीमध्ये त्यांनी MRP पेक्षा जास्त किमतीत वस्तू विकत घेतलेल्या आहेत। आता आम्ही 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही अजूनपर्यंत। सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या प्रोसिडिंगमध्ये छेडछाड करून शासकीय दस्तावेज खोटे बनवलेत। त्यांनी सर्व सदस्यांच्याकडे वेगळे दस्तावेज आहेत आणि ग्रामपंचायत दप्तरी त्यांनी खोटे दस्तावेज तयार करून हे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले आहेत। आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार व त्यांना जोपर्यंत त्यांची चौकशी चालू आहे तोपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात यावं। त्यांच्यावर 39(1) नुसार ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।